नमस्कार मंडळी. आत्ता आपण आहोत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील रावणगाव या ठिकाणी. आत्ता आपण पाहतोय हा पुणे सोलापूर महामार्ग. या रस्त्याच्या कडेलाच हे रावणगाव नावाचं सुंदर गाव आहे. इथं बालपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. काळ आता बदलला आहे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी वस्तू यांचं रूपांतर झालं आहे, ह्या बदललेल्या आहेत. पण रस्त्याच्या कडेला हे एक सुंदर घर आहे, जे आज सुद्धा त्याच परिस्थितीत त्याच पद्धतीचं जपलेलं घर आहे. म्हणजे आता तुम्ही पाहत असाल तर समोर आपल्याला एक छोटी काठी उभा केलेली दिसते, बांबूची काठी आहे. त्याच्यावर पिवळ्या रंगाचा बल्ब लावला आहे, जो पूर्वी घरोघरी असायचा. आणि या घराचं हे अंगण आहे. या अंगणाच्या एका बाजूला छोटीशी एक भिंत दिसते आपल्याला, ज्या भिंतीच्या आडोशाला चूल मांडून स्वयंपाक केला जात असे. आणि या घराला हे जे छप्पर दिसतंय हे बांबू आणि ऊसाचं शिल्लक राहिलेलं पाचट अशा वस्तूंचं मिळून बनवलं जातं. या घरामध्ये आत्ता कोणी आहे का आपण बघूया, कारण गाण्यांचा आवाज येतोय आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूया. कोण आहे घरात? घरात कोण आहे? कोण आहे? अरे वा, विकी. काय विकास? आत्ता येतोच आहे. कसे आहे तुम्ही? एकदम व्यवस्थित. बसतो. मी एक परवानगी घ्यायची होती. आपलं घर आहे ना, त्याचं मला थोडं शूटिंग करायचंय. करू काय? करू शकता. अच्छा अच्छा. जसं मी आता बाहेर सांगत होतो की बालपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. या अशा घरांमध्ये ज्यांनी ज्यांनी बालपण घालवलंय यांना कळत असेल की या घराची ऊब काय आहे. या घरामध्ये ज्यावेळी सर्व कुटुंब एकत्र राहायचं, त्या कुटुंबाची जी माया आपुलकी, याला ऊब असं म्हणालो मी. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्ता खरं तर क्वचितच पाहायला मिळतात. अजून असतील तर आनंदच आहे, पण हरवल्या असतील तर त्या पुन्हा शोधल्या पाहिजेत. हे आहेत विकास बगाडे. यांचं हे घर आहे. आपण यांच्याशी थोडक्यात संवाद साधू. विकास, काय वाटतं या घराबद्दल? मी येता जाता पाहतो सतत हे घर. तुम्हाला या घराबद्दल काय सांगावं असं वाटतं की तुम्ही हे घर का टिकवून ठेवलं एवढ्या वर्षांमध्ये? आज आपण 2026 मध्ये आहोत. बऱ्याच ठिकाणी लोक सांगतात विकास झालाय आणि विकासाच्या नावाखाली दगडामातीच्या घरामधून लोक सिमेंटच्या घरामध्ये राहायला गेले. तुमचं नाव विकास आहे खरं, पण तुम्ही मग या जगानं जी भाषा किंवा जी व्याख्या केली विकासाची, त्याला तर कुठं तुम्ही साजेसं काही दिसत नाही. तुम्हाला काय म्हणायचं या घराबद्दल? आणि आपल्या घरगुती गप्पा मारू आपण, जशा तुमच्या भावना असतील बालपणीपासूनच्या त्या थोडक्यात सांगा. कसं आहे सुजित सर, इथं माझं बालपण गेलं. अरे वा. हां. ह्याच्यात माझं बालपण गेलं. इथं राहिलो, हसलो, खेळलो, लहानाचा मोठा झालो. हां. हे घर माझा बारका भाऊ आई म्हणत होती मोडू इथं बांधू. हा. नाही म्हणलं, जोपर्यंत मी आहे हां. तोपर्यंत हे घर मी हलू देणार नाही. बर. माझ्या वडिलांनी हे घर 2001 मध्ये हे घर स्थापन केलं. अच्छा. बर. 2001 ला. मग भाऊ म्हणला की आपण 2004 ला इथं हां. दुकान काढू. हां. रोडच आहे. हां. ते म्हणला, त्याला त्यावेळेस मी नकार दिला. म्हटलं हा. माझं घर आहे, जोपर्यंत मी आहे हां. तोपर्यंत हे घर राहणार. कारण का, ह्यात मी लहानाचा मोठा झालो, माझे स्वप्न आहेत. हां. मी ह्यात बागाडलो, खेळलो. हां. हां. ह्यात बऱ्याच काही गोष्टी आहेत. खेळावरून लक्षात आलं, मागच्या वेळी मी एकदा पाहिलं तुम्ही घरासमोर गोट्या खेळत होता. हो सर, गोट्या पोरं आणि- असतात, लहान लहान पोरं खेळतो, त्यांच्याबरोबर मी सुद्धा गोट्या खेळतो. अच्छा. आणि योगायोगाने तुमचं टोपण नाव गोट्याचं आहे असं माझ्या लक्षात आहे. मला तर विकास- प्रेमाने म्हणजे हां. लहानपणी जरा गुटगुटीत असल्यामुळे मला सगळी गोट्या म्हणायची. आजोबा वगैरे गोट्या म्हणायचे. अच्छा अच्छा अच्छा. बर. मग ह्या घराला तुम्हाला काय वाटतं, का टिकून ठेवलं पाहिजे घर? काय उपयोग आहे याचा? एक बोलू का सर? हा, बोला. माझं तर असं म्हणणं आहे हा. की भविष्यात प्रत्येकाने असं एक घर बांधावं. बर बर. का बरं? सिमेंटचं कॉन्क्रीटचं घर तुम्ही बांधताय. हो. आज नेपाळमध्ये ह्याच्यामध्ये हा. भूकंप झाला, 4 मजली हा. कोसळून खाली आली. हो 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 हो. किती लोक मेली. त्यांना जीव गमावा लागला. बरोबर बरोबर हं? बरोबर.
इथं भूकंप आला, हम्म. हे डोक्यावाला काय होणार आहे जास्तीत जास्त? काय डोकं फुटल, हो, हातापायाला विजा होईल. बरोबर. आणि ह्यातनं असं तुम्हाला अपायकारक काहीच नाहीये. बरं, हे घर बांधताना काय काय साहित्य वापरलंय आपण? काहीच नाही सर. दगड, हा, माती हो. आणि आपलं शेण. शेण पण आहे काय? हो, शेण आपण सारून काढतो ना, हा हा, त्यात शेण मिक्स करायचं. बरोबर. का बरं शेण माती का वापरावी? शेण माती का वापरावी? हा, शेणात चिकटपणा असतो, हो. ते त्याग धरतं. हा, तुम्ही सिमेंट कसं वापरता हा, प्लास्टर हा, करताना, हा, त्या पद्धतीचं हा. शेण असतं, अच्छा अच्छा अच्छा. ते काम करतं. बर बर बर. आणि हे बांबू, हा तो का हे बांबू, हा, हे बांबू आहे की तुम्ही घरावर जे पत्रा टाकताना जे अँगल टाकता का, अँगल पाईप. पायपा टाकता का हा नाही, हा की तो पत्रा खाली येऊ नये म्हणून, हा हा हा. त्या पद्धतीनं हे बांबू 1 फुटावर, 1.5 फुटावर, 6 फुटावर केलेले आहेत. अच्छा. का ह्याच्यावर कोणतरी लहान मुलं वगैरे हा. आपलं हा बॉल गेला किंवा वर चढले, हा हा. त्यातनं खाली येऊ नये म्हणून. असं असं. हा हा, बर. अजून याच्यावर बांबूवर काय काय अंतरलेलं आहे तुम्ही? काय टाकले छप्पर म्हणून? ह्याच्यावर आपलं नारळाच्या फांद्या असतात हा का, हा हा, नारळाच्या फांद्या, हा. आणि त्याच्यावर ऊसाचं पाचट. पाचट. हा. काही घरांमध्ये मी काटेरी फांद्या टाकलेल्या बघितलेल्या होत्या, तर हो, ते कशासाठी? सेफ्टीसाठी. सेफ्टीसाठी. अशा घरांनी असं- जनावर वगैरे आत येऊन. जनावर असं फिरतात ना, मग ते काय टाकलं ना, हा हा, मग ते फिरत नाही. बरोबर. काही घरांना अशा वरच्या बाजूला खिडक्या असायच्या किंवा आरपार दिसल असं, आणि त्याला ती काटेरी कुंपण असायचं, म्हणजे बाहेरून कुठला प्राणी घरात येऊ नये आणि हवा किंवा उजेड यावा त्याच्यासाठी कदाचित असेल ते, है हो, ना? ते असायचं. हा, ते बरोबर. आपण केलं नाही, हा. त्याला केलं नाही. बर. नाही, पण हे खूपच सुरक्षित आणि मस्त शांत. उन्हाळ्यात कसा अनुभव आहे तुमचा या घरात? सर, तुम्हाला जिथं ना हा. एक दिवस तुमची टीम घेऊन या, किंवा तुम्ही हा. स्वतः इथं एक दिवस येऊन जा. उन्हाळ्याचा, हा. आता उन्हाळ्याचा सीझन आहे, हा एक दिवस मुक्काम करा हा हा, आणि स्वतः अनुभव घ्या. अनुभव घ्या. बरोबर बरोबर. नाही, हाय खरं बालपणीच्या आठवणीत आणि त्या. माझ्या इथं बालपणीच्या आठवणी नाही, हा. आणि जोपर्यंत मी ह्या जगात आहे हा. तोपर्यंत हे हे माझं, हा. ही माझी मालमत्ता. हा, ही माझी मालमत्ता, मी अशीच ठेवणार. बर बर बर. इथं काय टेप लावलाय का तुम्ही हो, ऐका? माझी सिस्टीम आहे सर. मला रोज संध्याकाळची गाणी ऐकावं लागतात. अरे वा, कामावरून आलं की गाणी कामावरून ऐकतो. आले, घरी आल्यानंतर गाणी लावतो. विरंगुळा म्हणून. हा, विरंगुळा. जुनी पण गाणी तुम्ही ऐकत असणार हो. साहजिकच. लावा एक बरं तुमच्या आवडीचं गाणं. आणखी एक माझा प्रश्न आहे, ह्या विटा ठेवल्यात तुम्ही इथं, या विटांचं काय बरं नेमकं काम आहे? कशासाठी ठेवल्यात या विटा? त्या विटा सर, मी झोपेतनं उठलो, हा बाथरूम वगैरे वॉशरूम वरून आलो, हा हा. थोडस आपला शरीर मोकळं करण्यासाठी व्यायाम करतो वॉशरूमला आम्ही हागायला मुतायला म्हणतो बुवा. थोडा. हा, हा. ते आता आमच्या गावरान भाषेत हागायला मुतायलाच बोललो असतो, पण आता आमची तुमच्या पण- बरोबर बोलताना जरा नाही, नाही, नाही. आदरपूर्वक बोललं काय पाहिजे. नाही काय नाही, आपण साधी माणसं आहे हा. सगळी. तर मग हा, त्याच्यानंतर काय? नंतर मग मला थोडस मी व्यायाम वगैरे करतो, हा. आणि मग आपलं रेग्युलर ड्युटी अरे वा. घेणे. अरे वा, चलो म्हणजे काम. व्यायाम चालू आहे घरात. हो, विटांवरती म्हणजे जोर मारताय तुम्ही. जोर मारता, बैठक, हा, जोर हा, बैठक, अच्छा अच्छा. बरं. थोडाफार आपलं. पूर्वी पण व्यायाम केला असेल ना लहानपणी? मी 7वी पासन, हा हा, जेव्हा 7वीत होतो, म्हणजे 12-13 वर्षाचा असल्यापासून. हा, 12-13, 7वी पासन व्यायाम अजूनपर्यंत कंटिन्यू चालू ठेवलाय. माझं वय आता 41 रनिंग चालू आहे. नवीन उमेदीचं जो वय असतं त्यात व्यायाम जर केला तर तो काय जास्तीत जास्त काय केला असेल? माझ्या इफेक्ट दिसतो 41 रनिंगचा वाटतोय का तुम्हाला? अजिबात नाही. पण मग काय काय व्यायाम केला त्यावेळी? जोर बैठक या, हा साईड सिटअप, हा डबल बार, हा लांब उडी, हा, सिंगल बार. सिंगल बार, बरोबर. बरेच काही, वाळू मध्ये उलट्या उड्या उड्या, मारणे. हा, किरण खाणे, हा. असे त्यावेळेचे दिवस खेळच वेगळे होते ते, होते. आपले खेळच होते त्यावेळी. लय वेगळे दिवस होते ते दिवस. जर आठवायचे म्हणलं ना, डोळ्यात पाणी येतं. पाणी येईल, पाणी येईल. आता ते कोणीच नाही हो. हा, हा. बघा, जे बघताय का, हा. हे बघा, हा. ही आजकालची मुलं होय होय. नाही, खरंय खरंय खरंय. कुणीही खेळत नाही. नाही नाही, खरंय. नाही, छान आहे घर. अजिबातच म्हणजे त्रासदायक नाही, कुठल्या आजारपणाला आमंत्रण नाही असं घर आहे. खूपच आल्हाददायक, दिलासा मिळणारं घर आहे. खूप छान वाटलं गप्पा मारून. धन्यवाद.